पाणी आणि दूध हे इतके एकमेकात मिसळतात की त्याचं विभाजन हंसाला सुद्धा करता येत नाही. एक महत्त्वाची गोष्ट, हे सगळं बोलणारे लोक हे पक्षीशास्त्र न जाणणारे असतात. ते मी जाणतो म्हणून ठामपणे सांगतो की हंस नावाचा पक्षी दूध कधीही प्यायला जात नाही. त्याच्यापुढे ठेवलं तरी तो ढुंकूनही बघणार नाही. मासे खाणारा प्राणी आहे, तो पक्षी आहे, दूध कशाला प्यायला येईल. म्हणून दूध फक्त पिईल आणि पाणी खाली हे तर आणखीन वेडेपणाचं विधान आहे. असं घडत नाही. मग काय याचा अर्थ? तर हंस म्हणजे हंस पक्षी नाही. अहम सहा हे ज्यांनी जाणलं तो हंस. मी म्हणजेच तो ईश्वर आहे हे ज्ञान ज्याला झालं तो हंस. आणि तो ईश्वरापर्यंत पोचला म्हणजे त्याची एकाग्रता ब्रह्मावर व्हायला लागली. असा माणूस शांत आणि उदित एकाच वेळी समतोल भावाने जाणतो.